नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील 8वीचं जे विज्ञानचं पुस्तक आहे त्यावर आधारित मी 2 लेक्चर आधी बनवलेले आहेत। एकूण 7 चॅप्टरवर आधारित असे मी ते लेक्चर बनवलेले आहे। आजचं जे लेक्चर असणार आहे हे 8व्या चॅप्टर आहे। आपलं 8व्या चॅप्टरचं नाव आहे प्रदूषण। तर या चॅप्टरमध्ये नेमके कोणकोणते पॉइंट महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने ते आज आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत। तर बघा, प्रदूषणामध्ये जो पहिला पॉइंट आहे, हवा प्रदूषणाची कारणे कोणकोणती आहेत याविषयी माहिती ते आपण घेणार आहोत। तर बघा, हवा प्रदूषणाची कारणे 2 प्रकारची असतात। एक असतं नैसर्गिक कारण, दुसरं असतं मानवनिर्मित कारण। तर नैसर्गिक कारणामध्ये जो पहिला आहे घटक तो म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुद्धा हवा प्रदूषण होते। तर ते कशा प्रकारे? तर बघा, उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात। उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया क्लोराईड आणि हायड्रोजन बाष्प आणि धूलिकण याच्यामुळे काय होतं, हवा प्रदूषणात वाढ होते। त्यानंतर दुसरं नैसर्गिक कारण आहे भूकंप। तर बघा, भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते आणि त्यामधून सुद्धा आपल्याला हवा प्रदूषण जाणवतं। त्यानंतर बघा, वावटळी व धुळीची वादळे, जसं जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात, यामधून सुद्धा हवा प्रदूषण होते। त्यानंतर आहेत वनवे, जसं वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो, यातून सुद्धा हवा प्रदूषण होतं। सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होतं। उदाहरणार्थ काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात आणि त्यातून हवेचं प्रदूषण होतं। हे विविध नैसर्गिक कारणे आपल्याला हवा प्रदूषणाची सांगता येतील। आता पाहूया आपण मानवनिर्मित कारणे। पहिलं मानवनिर्मित कारण आहे ते म्हणजे इंधनाचा वापर, जसं दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात। घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होते। हे मानवनिर्मित आहेत, मानवाने निर्माण केलेली। दुसरा आहे तो औद्योगिकरण। तर यामध्ये कसं होतं, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो, गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात आणि त्यातून सुद्धा हवा प्रदूषण होतं। त्यानंतरचं कारण आहे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट। अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, त्यानंतर ग्राफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्याच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते आणि त्यातून सुद्धा हवा प्रदूषण होतं। अशी विविध प्रकारची मानवनिर्मित आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक काही कारणं आहेत जे हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतात। त्यानंतर हा पॉइंट महत्त्वाचा आहे, हा पण लक्षात ठेवा। बघा, लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले। त्यात दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला आणि ह्या धुराक्याची छाया 5 दिवस राहिली। लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत अशी छाया होती। हा पण घटना आहे, तिही लक्षात ठेवा। त्यानंतर इसवी सन 1948 साली काय झालं, पीटर्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्रच झाली। यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले। हा मुद्दाही लक्षात असू द्या, कोणत्या शहराच्या बाबतीत आहे तो पण मुद्दा लक्षात असू द्या। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे, हा पण हवा प्रदूषके दिलेले आहेत, त्याचे स्रोत कोणकोणते आहे आणि परिणाम काय होतो हे इथे दाखवलेलं आहे। हवा प्रदूषके म्हणजे काय, तर हवा प्रदूषण करणारे किंवा हवेचे प्रदूषण करणारे घटक कोणकोणते आहेत। तर पहिला आहे तो सल्फर डायऑक्साईड। हे याचा स्रोत काय आहे, तर कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल इंधनाचा वापर होतो तिथे हा हवा प्रदूषक तयार होतो। याचा परिणाम काय होतो सल्फर डायऑक्साईडचा, तर डोळ्यांचा धाव होतो, श्वसन मार्गाचा धाव होतो, अतिरिक्त कफ निर्मिती होते, खोकला, दम लागणे असे परिणाम आपल्याला सल्फर डायऑक्साईडचे जाणवतात। त्यानंतर हवा प्रदूषक आहे कार्बन मोनॉक्साईड। तर ह्याचा स्रोत काय, वाहन आणि कारखान्याचा धूर यामधून हे बाहेर पडतात आणि याचा परिणाम काय होतो आपल्यावर, तर रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत काय होते, घट होते। त्यानंतरचा जो हवा प्रदूषक आहे तो म्हणजे नायट्रोजनची ऑक्साईड आहे। याचा स्रोत काय आहे, तर वाहनांचा धूर हा नायट्रोजन ऑक्साईडचा स्रोत आहे।
त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो तर फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह होणे. त्यानंतर हवा प्रदूषक आहे हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ. ते कुठून निर्माण होतात तर उद्योग व वाहनाच्या धुरातून. मग त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो तर श्वसन रोग निर्माण होतात हवेत मिसळलेल्या कणरूप पदार्थापासून. त्यानंतर धूळ हा सुद्धा एक हवा प्रदूषक आहे. उद्योग आणि वाहनांचा धुरातून हा निर्माण होतो आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतं तर सिलिकोसिस व्याधी निर्माण होतात. त्यानंतर आहे कीडनाशके. हा सुद्धा एक हवा प्रदूषक आहे. ह्याचा स्रोत काय आहे कीडनाशकांची निर्मिती व वापर आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो तर मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. त्यानंतरचा जो हवा प्रदूषक आहे तो म्हणजे मिथेन. तर हा कारखान्यातून होणारी वायुगळती यातून निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो तर विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसन संस्थेचे विकार ह्याचा परिणाम मिथेनचा परिणाम अशा प्रकारे आपल्या शरीरावर होतो. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर ही घटना तुमच्या लक्षात असू द्या बघा. 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक अशी घटना घडलेली होती. तर औद्योगिक दुर्घटना घडली. त्यामध्ये काय झालं तर वायुगळती निर्माण होऊन 8,000 लोक किंवा 8,000 लोकांना प्राण गमवावे लागले होते. ती साल लक्षात असू द्या आणि कुठे घडली ही घटना हे लक्षात असू द्या. त्यानंतर हाही महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होणारा परिणाम काय आहे तर बघा वनस्पतीवर काय होतं हवा प्रदूषणामुळे परिणाम तर ते वनस्पतीचे जे पर्णछिद्रे आहेत ते बुजून जातात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पिवळी पाने पडतात. हे वनस्पतीवर परिणाम होतो कशामुळे हवा प्रदूषणामुळे. मग प्राण्यावर काय होतं तर श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे डोळ्यांचा दाह होतो. हे हवा प्रदूषणाचे वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होणारे परिणाम आहेत. त्यानंतर आपण हा पॉईंट पाहूया आम्लवर्षा. तर आम्लवर्षा म्हणजे काय तर कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन, लक्षात असू द्या सल्फर आणि नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून काय तयार होतं सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते आणि ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आपण आम्लवर्षा असं म्हटलं जातं. मुद्दा लक्षात काय ठेवायचा इंधनाच्या ज्वलनातून काय तयार होतं सल्फर आणि नायट्रोजन यांची ऑक्साईडे तयार होतात आणि ती वातावरणात सोडली जातात. मग काय होतं वातावरणात सोडल्यानंतर ही पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून काय तयार करतात सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल हे 3 पदार्थ तयार करतात. मग हे 3 पदार्थ झालेले किंवा ही 3 आम्ल काय करतात पावसाच्या थेंबाबरोबर किंवा हिमकणामध्ये मिसळून ते जमिनीवर पावसाच्या स्वरूपात किंवा बर्फाच्या स्वरूपात पडतात. त्यालाच आपण आम्लवर्षा असं म्हणतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी प्रदूषणाची कारणे काय काय आहे. आता आपण पाहिलं हवा प्रदूषणाची कारणे, त्याचा होणारा मानवावर परिणाम हे पाहिलेलं आहे. तर आता पाहूया आपण पाणी प्रदूषणाची कारणे. मग यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. नैसर्गिक कारण त्याचा परिणाम काय आहे आणि मानवनिर्मित कारणे कोणती आहेत पाणी प्रदूषणाची. तर प्रथम आपण पाहूया नैसर्गिक कारण आणि त्यांचे परिणाम. बघा नैसर्गिक कारणामध्ये पहिले जे कारण आहे जलपर्णीची वाढ यामुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. तर प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. दुसरे जे कारण आहे कुजणारे पदार्थ, प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादीमुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. त्याचप्रमाणे गाळामुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे गाळ निर्माण होऊन पाणी प्रदूषणाची समस्या जाणवते. त्यानंतर जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. त्यानंतर कवकामुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कवक व जीवाणूची वाढ होते आणि पाणी प्रदूषित होतं. त्यानंतरचं कारण आहे शैवाल. तर शैवालमुळे सुद्धा पाणी प्रदूषण होतं. जास्त वाढल्याने काय होतं पाणी अस्वच्छ होतं. त्यानंतर कृमी, तर जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात आणि तिथेही पाणी प्रदूषण होतं. हे झाली नैसर्गिक कारणं. आता पाहूया आपण मानवनिर्मित कारणं. मानवनिर्मित कारणामध्ये पहिलं कारण आहे निवासी क्षेत्रातील सांडपाणी. बघा गावातील शहरातील सांडपाणी मैला नदीच्या वाहत्या पाण्यात जलाशयात सोडले जाते. त्यातून सुद्धा काय पाण्याची
प्रदूषण होतं। त्यानंतर आहे औद्योगिक सांडपाणी, हे सुद्धा एक कारण आहे, जसं कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग व दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंग, विरंजक, रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात सोडले जाते आणि पाणी प्रदूषित केलं जातं। त्यानंतरचं कारण आहे खनिज तेल आणि खनिज तेलाची गळती, जसं की वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, टँकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तवंग येतो, त्यातून सुद्धा पाणी प्रदूषण होते। त्यानंतरचं आहे कारण खते व कीटकनाशकांचा वापर, जसं रासायनिक, फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, अँड्रीन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळते, यातून सुद्धा काय होतं, पाणी प्रदूषण होतं। त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे इतर कारणामध्ये, त्यामध्ये सांगता येईल नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, त्यानंतर कपडे धुणे, आंबाडी, घायपात पाण्यात चढविणे यामुळे पाणी प्रदूषित होते, रक्षा, अस्थी विसर्जन व निर्माल्य पाण्यात टाकणे, औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे यामुळे सुद्धा पाणी प्रदूषण होते। ही विविध प्रकारची मानवनिर्मित कारणे आपल्याला इथे सांगता येतील। मग या पाणी प्रदूषणाचे परिणाम मानवावर कशा प्रकारे होतात हे सुद्धा मुद्दा इथं अभ्यासणं गरजेचं आहे। मग पहिला परिणाम काय आहे मानवावर पाणी प्रदूषणाचा, तर बघा, प्रदूषित पाण्यामुळे काय होतं, अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात। त्याचप्रमाणे यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडामध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे विकार होतात। त्यानंतर दुसरा परिणाम आहे परिसंस्थेवर होणारा परिणाम, वनस्पतीची काय होते, वाढ खुंटते। पाणी प्रदूषणामुळे वनस्पती प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते, त्याचप्रमाणे जल परिसंस्थेचे संतुलन बिघडते आणि जलचर मरतात। त्याचप्रमाणे समुद्र पक्ष्यावरही परिणाम होतो पाणी प्रदूषणाचा। आणि इतर परिणामामध्ये काय परिणाम होतो पाणी प्रदूषणाचा, तर पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग, चव बदलते, त्याचप्रमाणे पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात। असे खूप सारे परिणाम पाणी प्रदूषणामुळे मानवावर होतात, परिसंस्थेवर होतात आणि निसर्गावरही होतात। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मृदा प्रदूषण। बघा, मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात। तर मृदा प्रदूषण कसे ओळखायचे हे इथे दिलेलं आहे किंवा त्याची व्याख्या तुम्हाला इथे सांगितलेली आहे। मग मृदा प्रदूषणाचे परिणाम काय होतात, तर बघा, त्यामध्ये पहिला परिणाम आहे कारखान्यातील क्षारयुक्त, अम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने काय होते, माती ही नापीक बनते। त्याचप्रमाणे सांगता येईल आपल्याला किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात। त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात, तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतो। मग या मृदा प्रदूषणामुळे आपल्याला जलप्रदूषणाच्या समस्येलाही तोंड द्यावं लागतं, त्यामुळे हा मुद्दाही लक्षात असू द्या। आता आपण विविध प्रदूषणाचे प्रकार पाहिले, तर त्यामध्ये बघा, प्रदूषण किंवा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण व नियमन ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे कुठले आहेत ते इथे दिलेले आहे। पहिला कायदा आहे जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974। हा कायदा लक्षात ठेवा, कशाशी संबंधित आहे, जलप्रदूषण। हवा प्रदूषण आणि प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, हा ही साल लक्षात ठेवा, हे हवा प्रदूषण आहे। त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, हे विविध कायदे किंवा प्रतिबंध नियंत्रण कायदे भारत सरकारने केलेले आहेत प्रदूषण थांबवण्यासाठी, हेही लक्षात असू द्या। अशा प्रकारे आपण हा पूर्ण चॅप्टर या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया। आता आपण इथंच थांबूया। धन्यवाद।